की आम्ही पहिल्या मॅच मध्ये फिल्डिंग करू आणि क्षेत्ररक्षणाची रचना केली, परंतु मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानकडून बॅटिंगसाठी आपण जर पाहिलं तर हर्षल आणि त्यांच्यासोबत सुमित हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं तर सागर गोलंदाजी मार्क होते आपण येताना पाहायला मिळतात। सागर गोलंदाजी मार्क होते पाहताय तुम्ही। शिरशी गावचे खेळाडू आहेत। आज बत्ती शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रीमियर लीग म्हटलं की प्रत्येक गावातून एक दोन खेळाडू येत असतात। पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता। बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय। पहिला बॉल सागर यांनी डॉट टाकलाय। स्ट्राइक एंडला हर्षल आहेत। 5 षटकांची मॅच आहे। पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा बॉल आहे। गतीमध्ये परिवर्तन केलंय। अगदी बालंबाल बचवलेत। अगदी मधल्या स्टिकच्या भरून हा बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय। स्पर्धा तुम्ही पाहिली तर अगदी एका कलर मध्ये म्हणजे पिंक कलर मध्ये संपूर्ण थीम या संपूर्ण स्पर्धेची पाहताय तुम्ही। एका कलर मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते। खोलात टाकलेला बॉल, आणखी एक डॉट बॉल। सागर यांचं कौतुक करावं तेवढं कमी, टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय। आणि का होऊ नये मित्रांनो, लागोपाठचे पॉवर प्लेचं षटक करताना 3 बॉल डॉट केलेत। वा, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते हर्षल यांच्याकडून। हर्षल बॅटिंग करताना सुमित नॉन स्ट्राइकला होते। त्यांनी जाऊन सांगितलं की काहीतरी वेगळं तुला करावं लागेल, धावा तुम्हाला काढाव्या लागतील। पहिल्या षटकामध्ये 3 बॉल डॉट आलेत। पुढचा बॉल यावेळेस लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता। हाही बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय। प्रेशर आणि प्रेशर बॅट्समन वरती प्रेशर येताना पाहायला मिळते। 5 षटकांची लढत आहे। पहिले बॉल 4 बॉल डॉट आल्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये खऱ्या अर्थाने उत्साह पाहायला मिळाला आणि बॉलरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। सागर यांचं अप्रतिम बॉलिंग। 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल। पॉवर प्लेचं पहिलं षटक, P1चं पहिलं षटक मार्गस्थ होताना आपण पाहतोय। पहिला बॉल अटॅक करण्याचा प्रयत्न पाठीमागे निघून चाललाय। बॅटची कडा होती का पाहावी लागेल। यस, कडा होती। सिंगल येताना पाहायला मिळते आणि आता मात्र 5 बॉलच्या पाठीमागे 1 रन स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते। टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल लेग साइडला पंच केलाय, परंतु बॉल पाठीमागे निघून चाललाय। डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 मिळेल, परंतु मित्रांनो सागरची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद होणं गरजेचं असेल, कारण 6 बॉल मध्ये केवळ 2 धावा दिल्या। षटक इथे समाप्त झालंय। या आपण ऐकूया एक मराठी संगीत। तोशिक फेरीमध्ये तुम्ही असाल तर सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल। सुपर ओव्हर सुद्धा जर टाय झाली तर सुपर ओव्हर जर टाय झाली तर कंपल्सरी चेस असेल। हा 1-1 पॉइंट आहे। सामना टाय झाला तर तुम्हाला लीग मॅच मध्ये 1-1 अंक तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल, याची नोंद घ्या। सामना सुरू होतोय। बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं बॉलर आहेत पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला ऑन साइडला बोलवलंय। क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, कारण P2चं षटक सुरू आहे आणि यामध्ये आलाय ऑन साइडला एक चाबूक स्ट्रोक। बॉल सीमा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या। इथून पुढे पुढचा बॉल आपण पाहतोय गणेशांचा।
यावेळी चांगला बॉल आहे का पाहावं लागेल. लेग स्टंप सोडून चाललाय, पंच आमच्याकडे बोलतायत त्या ठिकाणी सांगतायत की हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोर बोर्ड मध्ये जोडली जाते. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अमर मराठे आमच्या बरोबर या ठिकाणी जोडले गेलेत. विजयजी रेटरेकर सर यांचं मी मनापासून धन्यवाद मानेन. त्याचबरोबर 32 शिराळा प्रीमियर लीग आयोजन समितीचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानेन, कारण ही संपूर्ण स्पर्धा एक दिवस का होईना या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. बॉल हवेमध्ये आणि इथे एक सोपा झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, पकडा कॅच जिंका मॅच, आणि मैदानाच्या आतमध्ये एक चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन होतंय. सुमित मात्र या ठिकाणी एक चौकार मारल्यानंतर आउट होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद आइए डीजे. क्रीडा प्रेमींचं मी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा, त्याचबरोबर माननीय श्री विशाल आनंदा नायकवडी भाऊ संस्थापक 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून यांच्या नावावरती पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय. डे क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा पहिली मॅच सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अमित आलेत, अमित कदम, अमित पाटील जे टीमचे चॉईस प्लेयर आहेत, आयकॉन खेळाडू आहेत, आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 5 षटकांची लढत आहे. मजा येईल या मॅच मध्ये. पहिला सामना, पहिला बॉल इथे डाऊन द लेग साइड जाताना पाहायला मिळतोय, परंतु आपण जर पाहिलं तर पायाला लागलाय. पंच या ठिकाणी सांगतात एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळतोय. हो, डिक्लेअर स्वरूपामध्ये, यस डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन आहे. सर बॅटकट आहे का की लेग बाईज आहे? यस, बॅटनी लागलाय. पुढचा बॉल गणेशांचा आपण पाहतोय. अमित पाटील, अमित पाटील, अमित पाटील समालोचन कक्षाला गवसणी घालणारा हवाई सफर, हवाई हल्ला, जबरदस्त टोला. पाटील यांची दादागिरी पाहायला मिळते 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये. ठोकलाय उतुंग षटकार आगिए डीजे. धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा घेतात. एक षटक तुमच्या बाजूने गेलं की काय, परंतु दुसरं षटक आम्ही आमच्या बाजूने बनवू असं संघ मैदानाच्या आतमध्ये मातोश्री सांगतोय. अमित पाटील पहिला षटकार आजच्या दिवसामधला आलाय. गणेश निघालेत. आणखी एक डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. अगदी आकाशाची उंची मोजणारा हा जबरदस्त अमित पाटील यांच्या बॅट मधून आलेला वन्स मोर वन्स अगेन आणखी एक धमाका षटकार. आणि त्यांचा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्वप्नवत क्रिकेट स्पर्धा आपण सर्वांनी अनुभवली, आणि या स्पर्धेचे शिल्पकार खऱ्या अर्थाने द बॉस यांचा डीजे असल्यानंतर आवाजाची काळजी घेतली जाते. तुम्हाला जोरात बोलायची गरज नाही. जबरदस्त फलंदाजी, परंतु अमित पाटीलची चर्चा होणं गरजेचं असेल. वेगळ्या स्टाईलचे फटके, बॉडी लँग्वेज चांगली आहे, स्टान्स चांगला आहे उभे राहण्याचा. हा फटका कव्हर्सला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठीमागे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अमित पाटील 2 षटकार नंतर आलेली सिंगल. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचले. टीम बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी 32 शिराळा मधील सर्व गाव असतील, खेडीपाडे असतील, वाडे असतील, त्या सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींना मी विनंती करतो की आपला टीव्ही स्क्रीन
आता मात्र ऑन करा मोबाईल वरती तुम्ही मॅच पहा, कारण 32 प्रीमियर लीग 2025 चा डे क्रमांक 2 इथे सुरू झालाय. पहिली मॅच ऑन आहे. अय्या डीजे येतात बॉलिंग मार्क वरती. एमव्ही टायगर्स या टीम कडून षटक क्रमांक 3 साठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील अप्रतिम बॅटिंग करतायत. बॉलिंग मार्क वरती प्रवीण पाहताय. पाचुंबरी गावचे खेळाडू आहेत आणि गावाचा नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेल्यानंतर रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. मुंबई इंडियन्स मध्ये दादागिरी करताना रोहित शर्मा यांना पाहिलंय, परंतु खऱ्या अर्थाने 32 प्रीमियर लीग 2025 मध्ये आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये दादागिरी करताना अमित पाटील यांना पाहतोय. ठोकलाय षटकार. आइए डीजे आणि डे क्रमांक 2 ची सुरुवात काय केली पहा. अमित पाटील यांनी जबरदस्त सुरुवात केली. क्या बात आहे. अफलातून फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळते. मजा आली या मॅच मध्ये. सुरुवात जबरदस्त केली. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, खेचून मारलाय. पुलचा फटका आहे. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटीफुल, वंडरफुल या बॉलला केलंय या स्टेडियमच्या बाहेर गुल. नाव आहे अमित पाटील. 32 शिराळ्याचा दान्या वाघ. षटकार. मैदानाच्या आतमध्ये बोलली जाते, म्हणजे एकेरी दुहेरी धावा आता घेतल्या जात नाहीत, कारण अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आता 32 शिराळा संपूर्ण तालुक्यातील खऱ्या अर्थाने जे प्रेक्षक म्हणत असतील की यार ही मॅच आपल्याला पाहायला पाहिजे होती, आणि जे प्रेक्षक आमच्यावर जोडले गेलेत त्यांचं मनापासून सरसे स्वागत करतोय आम्ही. 2 बॉल 2 षटकार. पुढचा बॉल प्रवीण यांचा. हातातून बॉल सटकलाय. चेक केला जाईल. पुन्हा एकदा अगदी रनवेवरती जावं लागेल. पुन्हा तयारी करावी लागेल. अमित पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु जसे अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आले, आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये खेळतायत मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानमध्ये, आणि आल्यानंतर षटकारांचा पाऊस पडलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय का पाहावं लागेल. प्रयत्न इथे होत आहेत आणि क्षेत्ररक्षक मात्र कॅच घेतली, परंतु डिक्लेअर मध्ये गेलेत. नशिबाची साथ अमित पाटील यांना आहे. मिळते ती डिक्लेअर. कधी कधी तुमचं नशीबी तुमचं साथ देणं गरजेचं असतं, आणि नशिबाची साथ मी म्हणेन अमित पाटील यांना आहे. अगदी 1 ते 2 फूट जर बॉल आतमध्ये असता तर हा कॅच लिगल पकडला असता, परंतु कॅच पकडल्यानंतर आमचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी डिक्लेअर झोनच्या आतमध्ये गेले. यानंतर पुढचा बॉल प्रवीण यांचा. अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न. 2 तर मिळाल्यात. आता तिसरीची अपेक्षा आहे का हे पाहावं लागेल. 2 धावांनी धावफलक पुढे गेले. धावसंख्या स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळते. धावा 36. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. प्रवीण यांना कमबॅक करावं लागेल. चांगले बॉल हाताळावे लागतील. पुढचा बॉल. यावेळेस खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला 1 सिंगल मिळते. फेकी तुम्हाला चांगली करावी लागेल. या 1 धावेने धावफलक मात्र पुढे गेले. धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 37 धावा स्कोरबोर्डची लागताना पाहायला मिळतात. या 2 षटकांचा 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचले आणि 1 बॉल बाकी आहे. थोडस करेक्शन करतोय आम्ही. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर हर्षल येऊन पोहोचलेत. 2 बॉल 2 धावा आल्यात त्यांच्या बॅटमधून.
हर्षल स्ट्राइक एंडला. हो, या बॉलवरती लेग साइडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील मागितले, नॉट आउटचा इशारा दिलाय. प्रेशर बनवण्याचं काम केलं जात आहे, परंतु शांत आपल्याला पंच पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 37 धावा, 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. चला या आपण ऐकूया डीजे अद्वैत यांचं एक मराठी संगीत. सांगितलं जात आहे की जर लीग स्टेज मध्ये तुमचे गुण समान झाले तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्हाला आपण जर पाहिलं तर रन रेट पकडला जाणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा मॅच खेळवली जाईल. बरोबर अमर मराठे आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. या सर्व गोष्टींची तुम्ही बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण जसं जसं मॅचेस होतील तशा तशा या ठिकाणी हे सर्व प्रश्न उपलब्ध होतील, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं अगदी सुरुवातीलाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुहास आलेत, बॉलिंग मार्क होती आपण पाहतोय. सुहास करंगुळी गावचे खेळाडू आहेत आणि आयकॉन म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते खेळतायत. बॉलिंग मार्क सुहास यांना पाहताय. करंगुळी गावचे खेळाडू आहेत. 32 शिराळा तालुक्यामध्ये हे गाव येतं आणि या गावचा सितारा. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. स्ट्राइक एंडला अमित पाटील. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आयएसटी रक्षकाने केली, चुकी, हातातून बॉल सटकला, सिंगल मिळते. धावसंख्या पुढे जाते. 38 धावा स्कोरबोर्डती लागतायत. गोठवली मैदान तुम्ही पाहताय. MS गोठवली हे मैदान आणि खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या खूप मोठ्या स्पर्धा या मैदानावरती सातत्यपूर्व होत असतात आणि या संपूर्ण 40+ या ठिकाणी जे सर्व खेळाडू आहेत त्यांचाही मनापासून आम्ही धन्यवाद मानू. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता, फिंगर रोल्स केले होते. अगदी रिलीज पॉइंटला हा बॉल सोडत असताना या बॉल मधली पूर्ण हवा काढून घेतली होती आणि एक सिंगल येताना पाहायला मिळते. अमित पाटीलना थोडस थांबवलंय. त्यांच्या इनिंगला मात्र ब्रेक लावताना आपण पाहतोय सुहास जे आयकॉन खेळाडू आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की तुम्ही तयारी करा. अधीरा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये दादा बॉईज, दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही करू तुमचा टॉस. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुहास यांचा पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत. वेगाने बॉल वरती जात आहे. दुसरीचा प्रयत्न, काय घडलंय, बॉल पकडण्यामध्ये थोडीशी चुकी केली आणि 2 धावा स्कोरबोर्डती लावल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जात आहे. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते 41-41. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. कौतुक करावं लागेल ओम साई MTCचं, कारण सध्याच्या घडीला सर्वाधिक प्रसिद्ध असणारी वाहिनी ओम साई MTC आहे आणि त्याच वाहिनीच्या माध्यमातून 32 शिराळा प्रीमियर लीग 2025चा तुम्ही खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून आस्वाद घेताय. छोटे खेळाडू जे सायकल वरती स्वार आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय थोडस बाहेर जावा, बॉल लागण्याची शक्यता आहे. पुढचा बॉल सुहास यांचा. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओव्हर द कव्हर क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 1 टप्पा, 2 टप्पा, 3 टप्पा, 4 टप्पा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. कव्हर ड्राईव्हचा फटका अमित पाटील यांच्या बॅट मधून आलाय. धावा मिळतील 4 चौकार.
थेट आलेत, परंतु अमित पाटील यांनी या मागील षटक क्रमांक 3 मध्ये खूप मोठा समाचार घेतला होता. परंतु या षटकामध्ये सुहास जे आयकॉन खेळाडू आहेत त्यांनी चांगली बॉलिंग केले. एक चौकार आलाय, 2 बॉल बाकी आहेत. हे 2 बॉल जर चांगले टाकावे लागतील टीमसाठी. एमव्ही टायगर्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपण पाहतोय. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं. या बॉलला ऑन साइडला टर्न केलं. डीपला क्षेत्ररक्षक तैनात केले. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सुहास यांची टीम एमव्ही टायगर्स या टीम कडून. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. एकूण धावसंख्या 46 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये उर्वरित 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये आता किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह आहे. स्ट्राइक एंडला हर्षल जे ओपनिंगला आलेत बॅटिंग साठी. हर्षल यांना आपण स्ट्राइकला पाहतोय. शेवटचा बॉल शेष. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. प्रयत्न राहिले परंतु हा बॉल पाठीमागे एका धावेसाठी जातोय. सिंगलनी धावफलक पुढे चाललाय. षटक क्रमांक 4 चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 47. एक विकेटचं पतन होतंय. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान प्रथम बॅटिंग करताना आइए डीजे. थँक्यू. षटक क्रमांक 5 मध्ये खेळ येताना पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्क होती आपण पाहिलं तर सुनील आलेत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये सुनील टाकतील. हा बॉल खराब आहे. ऑफस्टिकच्या खूप बाहेरून जाणारा बॉल. रुपीजी सावंत सर यांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे म्हणजे 1 रन आपण स्कोरबोर्ड मध्ये अंकित करताना आमचे स्कोरर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 48 धावा 48. 5व्या षटकामध्ये खेळ आलाय परंतु 6 बॉलचा समाचार अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतील. जबरदस्त बॅट स्विंग आहे परंतु हा टप्पा अचूक आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल निघून चाललाय. क्या बात आहे. चांगली बॉलिंग मी म्हणेन. पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात चांगली केली. अमित पाटीलने थोडेसे ब्रेक घेतलाय कारण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं तर अगदी 5वा गेअर त्यांनी टाकला होता परंतु आता मात्र ते गिअर उतरताना पाहायला मिळतात. थोडेसे स्लो झालेत परंतु येणारे 5 बॉल आणि या 5 बॉल वरती आक्रमण केलं जाईल. हा फटका पहा. बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आलेत आणि एक चांगला झेल लॉंग ऑफला घेतलाय. संपलाय खेळ अमित पाटील यांचा. परंतु मित्रांनो चांगली बॅटिंग केली अमित पाटीलने. अमित पाटील माघारी जात आहेत. आइए डीजे. आणि 39 धावा. जबरदस्त बॅटिंग. मिळतील 6. मच निडेड षटकार येतोय 6 धावा. चला जुना बॉल द्या. शिवाजी काशीद यांना आम्ही विनंती करतो की बॉल द्या प्लीज. जुना बॉल द्या नाहीतर आम्हाला नवीन घ्यावा लागेल. जुना बॉल अवेलेबल असेल तर प्लीज द्या. आपण यस आलाय बॉल. नवीन बॉल पंच आपल्याकडेच ठेवा. तुम्ही पंचांकडे ठेवून द्या नवीन बॉल. ओके आहे का.
धावसंख्याचा विचार केला तर या षटकाराने धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 56 धावा. अब तक 56. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान चांगली बॅटिंग मी म्हणावी लागेल. ओमकार बॅटिंग करतायत 6 वरती. शेवटचा बॉल आहे का यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मध्ये बॉलच्या येऊ शकले नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट प्राप्त होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट असेल आपण जर पाहिलं तर टीम MV टायगर्स या संघासमोर. चला आपण करतो टॉस. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण या. तर मी विनंती करतो ज्यांच्या नावावरती खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पुरस्कृत आहे माननीय श्री विशाल भाऊ नायकवडी संस्थापक बत्ती शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन दादांना विनंती करतो दादा या आपल्याच शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत आणि हा महत्वाचा टॉस आहे. आजच्या दिवसातली मॅच क्रमांक 2 आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. अधीरा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये दादा बॉईज. चला तर इथून पुढे आपण टॉस करत आहोत. अगदी मैदानाच्या आतमध्ये हा टॉस आपण करतोय. संपूर्ण स्पर्धा पाहिली तर आपण बत्ती शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. माननीय श्री शंकरदादा मोहिते साहेब समाजसेवक त्याचबरोबर माननीय श्री विशाल दादा नायकवडी भाऊ अर्थातच संस्थापक बत्ती शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा बत्ती शिराळा प्रीमियर लीग 2025 चा मॅच क्रमांक 2 चा टॉस करूया. इकडे या दादा आपण तर टॉस केला जातोय आणि दादा बॉईज यांच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. दादांना विनंती करतो भाऊंना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. तेल असा कॉल आहे बत्ती शिराळा म्हणजे तेल आलाय. यस टॉस जिंकलाय दादा बॉईज या टीमने. विजय सर निर्णय काय? आम्ही बॉलिंग घेऊ. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? नाही टायमिंग थोडंसं स्पर्धा खेळताय तुम्ही आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेचं आयोजन तुमच्याच माध्यमातून होत आहे. स्पर्धा करत असताना आयोजकांना येणाऱ्या अडचणी काय काय असतात? खेळाडू आपण पाहतो की एन्जॉय करतात आनंद घेतात परंतु स्पर्धा करताना कोणत्या अडचणी येतात? अडचणी तर भरपूर येतात. नाईट साठी तर खूपच अडचणी आल्यात पण विशाल भावांनी शंकरदादांनी सर्व अडचणी दूर केल्या आमच्या. प्रथम फिल्डिंग घेतले. अधीरा स्पोर्ट्स तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावा स्कोरबोर्ड होती सेफ असतील? ते चला ग्राउंडवर जाऊया बघूया तिथं काय. परंतु नाईट मॅचेस असल्यामुळे थोडं आम्ही लेट येणं पसंत केलं. पण आल्यानंतर एक भारी नियोजन आयोजन आणि सगळे आपल्या भागातील तालुक्यातील सगळे खेळाडू इथं भेटतात. म्हणजे हा एक यात्रेचं स्वरूप आहे. शिराळा तालुका क्रिकेट असोसिएशननं इथं सर्व खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. खूप छान बोलले. यात्रा उत्सव आहे असं सांगितलं. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. भाऊ आपलंही मनापासून आभार. आणि टॉस झाला आणि टॉसची परिपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. खऱ्या अर्थाने टीम दादा बॉईज विजय सर यांनी टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्हीही बॉलिंग करतोय. या मॅच मध्ये काय घडेल परंतु सेकंड इनिंगचा खेळ बाकी आहे आणि सेकंड इनिंगकडे आपण जाणार आहोत. तुम्ही स्पर्धा पाहताय बत्ती शिराळा प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने बत्ती शिराळा तालुक्याचा यात्रा उत्सव नवी मुंबई नगरीमध्ये रंगताना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. हे मी नाही म्हणत खऱ्या अर्थाने गावावरून आलेले आमचे कॅप्टन बोललेत. अप्रतिम स्पर्धा आहे आणि सर्वांना विनंती करतो की ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर ओम साई MTC या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका कारण ओम साई म्हटलं की क्लीन आणि क्लिअर. धन्यवाद.
थँक्यू सो मच. 57 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि MV टायगर्स या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आता संध्याकाळचं सत्र हळूहळू होत आलंय, सूर्यास्त होत आलाय. थोडीशी आपण जर पाहिली तर आता मैदानावरती सावली जास्त वाढत चालले आणि बॅटिंग करत असताना या धावा तुम्हाला बनवताना खूप मेहनत, खूप परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि त्यासाठी दोन बॅट्समन सुहास आणि ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि अमित पाटील पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. डावखुरे फलंदाज आणि इथे क्लीन 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 बोल्ड केलंय. काय बॉल टाकला होता, खोलात टाकलेला यॉर्करचा कर, अप्रतिम बॉल. आणि इथे बॅट्समन आपण जर पाहिलं तर ऋषी मात्र बाद होताना पाहायला मिळतात. पहिली विकेट लवकर मिळते टीम मातोश्रीला. आयडीजे मच आता बॅटिंग साठी सुनील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि नाना या नावाने प्रसिद्ध आहेत. आज मात्र आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत. ठाणे पोलीस, मुंबई पोलीस आणि आता मात्र त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आयकॉन त्यांना बॉलिंग करतायत. यावेळेस हा फटका पहा, उर्ध्व कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषेच्या आतमध्ये कॅच पकडली होती, हातातून बॉल सटकला, मनाला चटका देऊन जाणारा हा झेल सुटलाय पहा. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत, तर एका बाजूला आपण पाहिलं तर सुनील उर्फ नाना जे ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा झेल मात्र पहिल्या बॉलवरती ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. परंतु अगदी प्रयत्न खूप चांगले होते. 1983 चा वर्ल्ड कप आणि त्यामध्ये कपिल देव सरांनी घेतलेली कॅच आणि त्याची झलक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्लोअर पद्धतीचा बॉल लेग साइडला पंच केलाय, बॉल हवेमध्ये आहे, बॉल कुठे जाईल पाहावं लागेल. बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, रुपेजी सावंत सांगतायत एक सिंगल आहे इथे. अमित पाटील यांची चांगली बॉलिंग, जास्तीचा रूम ते देत नाहीयेत आणि पहिली विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. ऋषी बाद झाले, त्यानंतर आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत, परंतु त्यांनाही हात खोलून दिले जात नाहीयेत. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 आपण या क्रिकेटचं खऱ्या अर्थाने सर्वजण आनंद घेत आहोत. चांगली स्पर्धा आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय म्हणजे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अमित पाटील यांच्या षटकामध्ये धावा मात्र सिंगल डबलनी आल्यात, चौकार षटकार आलेला नाहीये. परंतु आपण मातोश्री टीमला बॅटिंग करत असताना पाहिलं तर त्यांच्याही पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु दुसऱ्या षटकापासून धावा भरपूर आल्या. चांगली बॉलिंग आतापर्यंत केले अमित पाटील यांनी. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली होती LBW साठी, पंचांनी स्पष्ट नकार दिला. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते 22 स्वरूपामध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 6 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळत आहे आणि अमित पाटील यांचं सक्सेसफुल ओव्हर इथे समाप्त होताना पाहायला मिळते. या डीजे तुमच्यापर्यंत मांडतोय. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. पहिला बॉल
पहिला बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉसला क्रिकेट मध्ये माफी नाही. हा बैल मुझे मार लेग साइडला पाठवलंय. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. हा येतो एक उत्तम से करेंगे. बॉलर का स्वागत असे नाना मैदानाच्या आतमध्ये म्हणतायत. हा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी खेळला. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि काय फटका खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही मानवंदना. काय फटका होता. स्ट्रेट हिटचा फटका. धावा मिळतील 4. चौकार. अर्थाने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा काल वाढदिवस होता. आज 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सर यांना संपूर्ण 32 शिराळा तालुक्याच्या माध्यमातून देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बॅकफुटला गेले. पॉइंट रिझन मध्ये या बॉलला फक्त ढकललं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता धावा येत आहेत. जसं पहिल्या इनिंग मध्ये घडलं तसंच दुसऱ्या इनिंग मध्ये घडतंय. पहिल्या इनिंग मध्ये धावा आल्या नव्हत्या पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये तसंच झालं. सेकंड इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये अगदी आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये आम्ही जोडली जाते. 18 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. 57चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 57 हे टार्गेट आहे. बॉलिंग मार्क होती ओमकार यांना तुम्ही पाहताय. यावेळेस फटका चांगला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला जातोय. कव्हर 6 कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धाव संख्या स्कोरबोर्ड ती लागते 19 धावा. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. बॅटिंग करताना आपण पाहतोय सुहास मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. त्याचबरोबर सुनील जे ठाणे पोलीस अर्थातच नाना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. यावेळेस बॅकफुटला गेले. हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं. पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक केलंय. बॉलरचंही मी कौतुक करेन ओमकार यांचं. कारण पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर अगदी संत गतीने धावा मात्र दिल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत होताना पाहायला मिळते. परंतु आणखी मोठे स्ट्रोक यावे लागतील. 5 षटकांची लढत आहे. यावेळेस फटका कव्हर ड्राईव्हचा देखना स्ट्रोक आहे. लाजवाब स्ट्रोक आहे. सुंदर स्ट्रोक आहे. प्रतिभावंत स्ट्रोक आहे. गुणवंत फटका आहे. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि खऱ्या अर्थाने सुनील उर्फ नाना यांचा मरीन ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह. वा लाजवाब सुंदर फटका पाहायला मिळाला नाना यांच्या बॅट मधून. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 23 धावा. 23 रन्स. 23 धावा. खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागताना आपल्याला पाहायला मिळते. MV टायगर्स सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 23 म्हणजे इथून पुढे धावांची गरज असेल 34 धावांची गरज आहे. यस बरोबर. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. हे समीकरण आहे. 18 चेंडू 33 धावा म्हणजे 11च्या सरासरीने तुम्हाला या धावा चेस कराव्या लागतील. 11 एके 11 11 दोन्ही 22 आणि 11 त्रिक 33 म्हणजे 11चा ऍव्हरेज तितका काही मोठा नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत नाना. त्यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते त्या कारणाने हे समीकरण सोपं होऊ शकतं. परंतु शेवटपर्यंत टिकावं लागेल मैदानामध्ये नाना यांना. MV टायगर्स सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करते. आता बॉलिंग मार्क होती सुमित आलेत. सुमित
बॉलिंग मार्कवरती येत आहेत. एक युवा खेळाडू आहेत आणि सध्याच्या घडीला आपण संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटमध्ये पाहिलं तर युवाची हवा आहे. टेनिस क्रिकेटचा फेवर आहे. एप्रिल महिना. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का? हो आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 24 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता 32 ची गरज असेल इथून पुढे. 17 चेंडू 32 धावा. 17 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे या सामन्यामध्ये एमव्ही टायगर्स या टीमला. चला, पुढच्या दोन्ही टीम तुम्ही तयारी करा, कारण मॅच जशी संपेल तसं तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने हा बॉल चाललाय. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. या सिंगलनी धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 25 धावा स्कोरबोर्डती लागतायत. सत्तावन्नचं टार्गेट आहे. धावसंख्या 25 लागले स्कोरबोर्डती, म्हणजे 32. 32 ची गरज आहे इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेस लेग साइडला पंच केलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. प्रयत्न खूप चांगला राहिलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. चांगले एफर्ट्स देताना आपल्याला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. धाबा किती घेतल्या तर 2 धाबा स्कोरबोर्डती अंकित होताना पाहायला मिळत आहेत. चेक केलं जात आहे. यस पंचांचा अगदी DRS म्हणजेच बाउंड्री चेक केली जाते या ठिकाणी. टीव्ही अंपायर कडे हा कॉल आलाय. आता मात्र ओमसाई MTCच्या माध्यमातून आपण हे पाहतोय, हा षटकार आहे की या धावा वाचवल्यात. दूध का दूध आणि पाणी का पाणी. ओमसाई MTC म्हटलं की क्लीन आणि क्लिअर, आणि हे चेक केलं जात आहे. आणि निर्णय पेंडिंग आहे. हा निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि यस, धावा वाचवल्यात म्हणजे षटकार नाहीये. क्या बात आहे. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि त्याचबरोबर कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा बॉल अडवत असताना संपूर्ण छायाचित्र टिपलं होतं. त्या कारणाने ओमसाई MTCचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल स्ट्राइक एंडला आपण पाहतोय नाना. हा फुलटॉस बॉल आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आणि मात्र एका सिंगल धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. आणि बॉलरचं नाव आम्ही फक्त करेक्शन करतोय, श्रीतेज आहेत बॉलिंग मार्क वरती. स्ट्राइक एंडला आता बॅटर आपण जर पाहिलं तर सुहास आहेत. एका बाजूला सुनील आहेत उर्फ नाना बॅटिंग करतायत. पुढचा बॉल श्रीतेजचा. हा पटका कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत 2 पाठीमागे. अडवण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणी. आणि मात्र आपण पाहिलं तर धावा मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आणि ज्यांच्या नावावरती संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आले, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके दादा आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे भाऊ विशालदादा नायकवडी, संस्थापक बत्ती शिरा स्पोर्ट्स असोसिएशन, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहायला मिळतंय. आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा साकारण्यात येते. हा लोअर फुलटॉस आहे. काय फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक आहे. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा स्ट्रोक. बॉल ऑन साइडला, लॉंग लेगला, लॉंग आणि लॉंग चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. सिक्सर. IADJ.
आणि 23 धावांची गरज आहे. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, पाटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्वप्नवित क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने करण्यात आले. अर्थातच या स्पर्धेचे शिल्पकार द बॉस शिवा जाधव यांचं शुभागमन होत आहे आणि डीजे अद्वैत आहे, त्यामुळे मजा आहे. हा फटका फसलाय, बॉल हवेत स्टँड राहिला, एक चांगला झेल पकडताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा डीजे अद्वैत यांच्याकडे जाऊया. आइए डीजे. मिळतील डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सागर, मॅच इंटरेस्टिंग सुरू आहे. आता 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. संध्याकाळचं सूत्र काही वेळातच सुरू होईल. फ्लड लाईट्स ऑन होतील. डे नाईट क्रिकेट तुम्ही स्पर्धा पाहताय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सागर यांच्यासाठी. बॅकफुटला गेले, कव्हर ड्राईव्हचा फटका जबरदस्त देखणा आहे. फुटबॉल स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आल्या पावली सागर यांनी ठोकलेला लाजवाब स्ट्रोक. धावा मिळतील. सागर मात्र बॅटिंग मध्ये आले आणि पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकताना पण त्यांना पाहिलं. समीकरण आता बदललंय. 19 ची गरज असेल इथून पुढे जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळेस या बॉलला सोडून दिले. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल नजर राखून ठेवली पंचांनी. आमच्यापर्यंत सांगितलं की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. धावसंख्या 39 आहे, म्हणजे इथून पुढे 18 धावांची गरज आहे. 18 रन्स रिमेनिंग. 10 चेंडू 18 धावा. ओ फुलटॉस बॉल होता, अगदी नजर घटी, दुर्घटना घटी, परंतु पंचांनी वाईट दिलाय. पाठीमागे एक सिंगल मिळते, म्हणजे या 2 धावा एक्स्ट्रा बोनस मिळतात. असं करून चालणार नाहीये. तुम्हाला चांगली बॉलिंग करावी लागेल. एक्स्ट्रा 2 धावा. आता धाव फलक चेंज होईल. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारी टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. MV टायगर्स. त्यांच्या विरोधामध्ये मातोश्री सामाजिक प्रतिष्ठानाचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात. आता 16 धावांची गरज आहे. पहिला सामना डे क्रमांक 2 मध्ये ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहताय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. एक चांगली क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. MS गोटवलीचं मैदान. या मैदानावरती अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा आपण होताना नेहमी पाहत असतो, परंतु आज पुन्हा एकदा 32 शिराळा तालुक्याचा डंका या मैदानामध्ये वाजताना पाहायला मिळतोय. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग. हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खोलात टाकलेला बॉल, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पडल्यानंतर थोडासा कट होताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू 16 धावांची गरज. आदरणीय सन्माननीय शंकरदादा मोहिते साहेब समाजसेवक आणि माननीय श्री विशाल आनंदा नायकवडी आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांच्या नावावरती ही पुरस्कृत स्पर्धा. लेग साइडला पंच केलाय. बॉल सीमारेषेच्या आतमध्ये पकडला जाईल का? हो, पकडलाय, परंतु धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे चालले. 43 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 14 धावांची गरज असेल इथून पुढे या सामन्यामध्ये. सामना जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 2 बॉल चांगले टाकावे लागतील. हा पटका डाऊन द ग्राउंड. ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत का? सी कॉर्नरला नाही आहेत. वेगाने आलेत क्षेत्ररक्षक, फेकतील बॉल. तोपर्यंत काय घडलंय तर 2 धावा आल्यात.
2चा पाडा पाठ केलाय मी म्हणेन. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा घेत आहेत संघासाठी महत्वाच्या असतील. 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू 12 धावा. कोण जिंकेल कोण हरेल पहिलीच मॅच. काटेकी टक्कर पाहायला मिळते मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये MV टायगर. असा जबरदस्त सामना आपल्या सर्व क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींना अनुभवायला मिळतोय. 7 चेंडू आणि धावांची गरज आहे. इथून पुढे 12 धावांची गरज आहे MV टायगर्स या संघाला. सागर चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस गोलात टाकलेला बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल इथे. तू यस नो आणि त्यामध्ये विकेटचं पतन होत आहे. आता आउट कोण आहे हे आमचे पंच आमच्यापर्यंत सांगतील. फलंदाज कोण आउट आहे एकाला परत जावं लागेल. थोडसे आपण जर पाहिलं नजर हटी दुर्घटना घटी आणि बॅटर आपण जर पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळत आहेत. सागर जे चांगली बॅटिंग करत होते. समीकरण आलंय 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना चुरशीचा पाहायला मिळतोय. तोपर्यंत ऐकूया एक मराठी संगीत. डीजे अद्वैत या. जे अद्वैत यांना आपण ऐकत होतो. संध्याकाळचं सत्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली तर एका कलर मध्ये डिझाईन केले आणि पिंक कलर. आणि क्रिकेटला हा कलर खूप शोधतो. अनेक क्रिकेट स्पर्धा आपल्याला पिंक कलर मध्ये पाहायला मिळाल्या या संपूर्ण सीझन मध्ये. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, सातारा प्रीमियर लीग असेल, कराड प्रीमियर लीग असेल, त्यानंतर आता सुरू असलेली बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा महाबळेश्वर चॅम्पियन लीग असेल. पिंक कलर क्रिकेटला सूट करतो आणि ही स्पर्धा आपण पिंक कलर मध्ये पाहतोय. संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कालच्या दिवशी ही स्पर्धा सुरू झाली. उद्घाटन सोहळा आपण धूमधडाक्यात पाहिला. कालचा दिवस क्रिकेटनी गाजवला. आजच्या दिवशी सुरुवात चांगली झाली. पहिल्या मॅच मध्ये पहिला बॉल आणि त्याच्यावरती पुलचा फटका सजवलाय. प्रयत्न चांगले राहिलेत. क्या बात आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न 100%. बॉलला अडवलंय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जातील. क्या बात आहे. प्रतापचं कौतुक करावं लागेल. प्रताप मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन प्रताप करतोय. मी नेहमी सांगत असतो बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु मित्रांनो फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. आणि क्या बात आहे. प्रताप अप्रतिम बॉल अडवला. चौकार तर नक्कीच मिळाला असता. या 2 धावा. 5 चेंडू 9 धावांची गरज. या बॉलवरती पुन्हा एकदा पुलचा फटका सजवलाय. धावा किती मिळतील पाहावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. इथे स्वतः क्षेत्ररक्षक सांगतायत आल्या पावली महत्वाचा षटकार आलाय. मॅच मध्ये जान आणले आणि MV टायगर्स च्या बॅट्समननी ठोकलेला हा षटकार अप्रतिम राहिलाय. आता 3 धावांची गरज आहे. आता बॉल असतील 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आहेत किरण. 4 चेंडू 3 धावांची गरज. फटका लेग साइडला फक्त ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथे आणि काय घडलंय. 2 धावा कंप्लीट केल्यात. एका धावेची गरज आहे. हा फटका ऑन साइडला खेळला. एका सिंगल धावेची गरज होती. इथे रन कंप्लीट केले आणि मित्रांनो MV टायगर्स या संघाने पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन MV टायगर्स संघ. मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान संघ सुद्धा चांगला खेळला. तुमचंही मनापासून कौतुक करूया. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅन ऑफ द मॅच चा आद्यमान पुकरूया. सांगूया की मॅन ऑफ द मॅच कोण आहे. तर अगदी मॅन ऑफ द मॅच
मॅच ऑफ द हिरो अर्थातच ठाणे पोलीस सुनील उर्फ नाना 21 धावा आणि बॉलिंग करताना खूप चांगली बॉलिंग केली. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान घेण्यासाठी